पीक पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद घ्या. वंचित हक्क आंदोलनाची शेकडो गायरान धारकासह रेणापूर तहसीलदारांकडे मागणी. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मागासवर्गीय भूमिहीनांनी सरकारी गायरान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांचा पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद करण्याची मागणी तालुक्यातील शेकडो अतिक्रमणधारक महिला पुरुषांनी वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून रेणापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे. रेणापूर तालुक्यातील मौजे, पानगाव, गरसुळी, तत्तापूर, डिगोळ, पोहरेगाव, मोठेगाव, बावची आदी गावातील अनुसूचित जातीतील मागासवर्गीय भूमिहीन अतिक्रमणधारकांनी सन 1980 पासून सरकारी गायरान जमिनीवर वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी लागवडीखाली आणून त्या जमिनीत उपजीविकेकरता लागणारे ज्वारी, तूर, मूग, उडीद, कारळ, पिवळा, बाजरी, तीळ आदी पिकांची लागवड करून आपल्या कुटुंबाचा चारितीर्थ चालविला आहे. त्यावरच त्यांची उपजीविका भागवित आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी गायरान जमिनीत वन जमिनीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिकांची लागवड केली आहे. तहसीलदार रेणापूर यांनी सरकारी गायरान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद करण्याकरिता तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश पारित करावा. या मागणीकरिता तालुक्यातील शेकडो अतिक्रमण गायरान धारकांनी वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना लेखी निवेदन दिले आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर वंचित हक्क महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बालाजी शिंदे, विष्णू आचार्य, सुनील क्षीरसागर, माधव शिरसाट, अविनाश शिंदे, दिगंबर चव्हाण, अंकुश चिकटे, किशोर कसबे, बालिका चिकटे, प्रणिता आचार्य, चांदनी गायकवाड, रमेश घोडके, मोहन वायदंडे, वाल्मिक घोडके, उत्तम आचार्य, रतनमामा गायकवाड, केदारी शाहीर, बाळासाहेब घोडके, सुलाबाई आचार्य, भागीरथी आचार्य आदीसह तालुक्यातील शेकडो महिला पुरुष गायरान धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.